आता एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून टार्गेट करणं अयोग्य असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। बावनकुळेंनी कोणत्याही उद्देशानं प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही। मनोज जरांगेंच्या आरोपांवरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली ही प्रतिक्रिया। तर बावनकुळेंच्या पाठीशी असल्याचं बोलणं ही मराठ्यांसाठी धमकी आहे असं जरांगेंचं म्हणणं आहे। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना हे उत्तर दिलंय। एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्याला अशा पद्धतीनं टार्गेट करणं हे योग्य नाही। हे महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे कोणालाही आवडणार नाही। आणि माझं तरी मत आहे की बावनकुळेंनी कुठलंही इंटेन्शनल या ठिकाणी याचं रद्द करा, याला द्या असं केले नाही। मंत्री म्हणून जे कर्तव्य होतं ते केलेलं आहे, त्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं त्यांना कॉर्नर करणं हे काही योग्य नाही। तुम्ही बहुतेक झोपेत असताना फडणवीस साहेब, तुम्हाला माहीत नाहीये, मीच तोच मनोज जरांगे पाटील आहे की बावनकुळे साहेबांनी चांगलं काम केल्यावर चांगलं म्हणणार आहे। आत्तापर्यंत बावनकुळेंची माझ्या इतकी स्तुती कुणीच केली नसेल, स्वतः तुम्ही सुद्धा। मी इतकी स्तुती केलेली, पण ज्या माणसाने चुकीचं काम केलं त्याला चुकीचं म्हणणारी अवलाद आमची आहे। बावनकुळ्यांनी वाटोळं किती जरी मराठ्यांचं केलं तरी मी बावनकुळ्याच्याच पाठीशी राहीन। ही मराठ्यांसाठी धमकी आहे, हे मराठ्यांसाठी हिणवणं आहे, हे मराठ्यांचा अपमान करणं, हे मराठ्यांवरती अन्याय करणं आहे। अन्यायकारक वक्तव्य फडणवीस साहेबांनी केले नाही पाहिजेत, ही आम्हाला अपेक्षा होती। पण ठीक आहे, तुमची नियत तुमच्या संग। आमचा जात कशी वाचवायची, संकटातून बाहेर काढायची ती मी ठरवणार।